नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहेत, तसेच कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला किती साईज मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत, अपलोड केल्यानंतर त्या फॉर्म सोबत आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहेत आणि त्याला फीस किती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यावे लागणार। या वेबसाईटवरती तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण येऊ शकता। तर चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हेअरचा जे ऑप्शन दिला आहे यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्याआधी जर तुम्हाला कोणते फॉर्म डाउनलोड करायचे असेल तर फॉर्म डाउनलोड याचा ऑप्शन यूज करून तुम्ही सहजपणे कोणते पण या लागणारे जे फॉर्म आहेत या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। जसे की त्यानंतर जर ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनचा आपण जे एखादा फाईल किंवा एखादी अर्ज आपण केला असेल, ऑलरेडी एखादा ऍप्लिकेशन ऑलरेडी टाकला असेल तर ते ऍप्लिकेशन आपला कोणत्या स्टेजवर आहे, पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, कम्प्लिटेड आहे किंवा सक्सेस आहे, हे जे तुम्हाला चेक करायचं असेल तर या ठिकाणी ट्रॅक युअर ऍप्लिकेशन यावरती क्लिक करून तुम्ही अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी जे तुमचं जे ऍप्लिकेशन आहे इथून ट्रॅक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनचा यूज करू शकता। त्यानंतर जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जे व्हेरीफाय करायचं असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही जे कास्ट व्हॅलिडिटीचा जे सर्टिफिकेट आहे इथून व्हेरीफाय करू शकता। या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर टाकून सर्च करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता। यामध्ये ट्रॅक ऍप्लिकेशन यावरती क्लिक करून या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी टाकायची आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून सबमिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जे ऍप्लिकेशन स्टेटस असणार ते तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसून येणार। यामध्ये तुम्हाला या एवढा ऑप्शनचं जे आहे तुम्ही सहजपणे यूज करू शकता। तुम्हाला डेली कुठे जाण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही सहज घर बसल्या जे आहे तुमचा ऍप्लिकेशन ट्रॅक करू शकता आणि तसेच कास्ट व्हॅलिडिटीचा जे व्हेरीफाय करू शकता। तसेच कोणते फॉर्म लागत असतील तर इथून डाउनलोड करू शकता। यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस मध्ये तुम्ही काही अपडेट असतील तर या ठिकाणी सहजपणे चेक करू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हेअर चा वापर करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला यावरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय। तर त्यासाठी तुम्हाला जे कोणी अप्लाय करणार आहेत त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय। तर इथं तुम्हाला अप्लाय करणाऱ्याचं म्हणजे ऍप्लिकंटचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचं। तर यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय। टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचंय। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय। व्हेरीफाय करून घेतल्यानंतर या ठिकाणी युजर नेम, तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचंय सहजपणे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे जो की तुम्हाला लॉग इन करते वेळेस युजर नेम आणि पासवर्ड लागणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक युजर नेम आणि पासवर्ड सेट करून घ्यायचंय। त्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चा दिलाय हे कॅप्चा तुम्हाला या कोड मध्ये इथं जे ब्लँक स्पेस मध्ये तुम्हाला टाकून घ्यायचंय। टाकून तुम्हाला सबमिट करून तुम्हाला जे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचंय। तर त्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती यायचंय। होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे लॉग इनचा जे ऑप्शन दिलाय युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायचंय। जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा जे ऑप्शन यूज करून तुम्ही फॉरगेट करू शकता। फॉरगेट करून तुम्ही या ठिकाणी ईमेल आयडी आणि कॅप्चा टाकून जे तुम्हाला पासवर्ड किंवा पासवर्ड रिसेट जे करता येते। अशा प्रकारे तुम्ही जे नवीन युजर रजिस्ट्रेशन जे करू शकता। नवीन युजर रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय। नवीन युजर रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय। युजर नेम मध्ये तुमचा ईमेल आयडी असेल आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केला तेच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचंय आणि
लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचा एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला वाचायचे असतील तर वाचू शकता, अन्यथा प्रोसीड या बटनावरती क्लिक करून प्रोसीड पण करू शकता. जसे की आपण प्रोसीड केलात, या ठिकाणी टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये कोणत्या कारणासाठी व्हॅलिडिटी लागणार हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर एज्युकेशन सिलेक्ट करत असाल तर एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. जर इतर कोणत्या कामासाठी लागत असेल तर इतर पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी एज्युकेशन सिलेक्ट करतो. त्यानंतर कोणत्या म्हणजे 12वी नंतर किंवा कोणत्या स्कॉलरशिपसाठी तुमचं व्हॅलिडिटी लागणार आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी लागणार आहे का डिप्लोमासाठी लागणार आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, ग्रॅज्युएशन. त्यानंतर ग्रॅज्युएशन तुम्ही कोणते कंप्लीट करणार आहात किंवा कोणत्या ग्रॅज्युएशनसाठी तुमचं जे व्हॅलिडिटी लागणार आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. BSc असो, BCom असो, इंजिनिअरिंग असो, जे कोणते असेल तर इथं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जे स्ट्रीम आहे, जर इंजिनिअरिंगला जर लागत असतील तर BE सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर याच्यामधले जे स्ट्रीम आहे जसं की या ठिकाणी शोधायचं आहे, तुम्हाला शोधून तुम्हाला इथं त्यावरती सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन भरावी लागणार सर्वप्रथम. त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस, त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, त्यानंतर फॅमिली डिटेल्स, त्यानंतर मायग्रेशन डिटेल्स. जर कोणाकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल फॅमिलीमध्ये तर त्यांचे डिटेल्स आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडचं. हे एवढे स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करावे लागणार. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवरती जे नाव असेल तेच नाव या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज टाकून घ्यायचं आहे. ॲज इट इज नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे मॅरेज स्टेटस आहे, सिंगल असेल तर सिंगल, मॅरिड असेल तर मॅरिड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकू शकता, अन्यथा सोडून पण देऊ शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमचा, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर प्लेस ऑफ बर्थ म्हणजे त्यानंतर कॅटेगरी जे असेल कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला कोणत्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय करणार ते व्हॅलिडिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आपल्याला. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे कास्ट असेल या ठिकाणी कास्ट सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी, त्यानंतर इश्यूइंग डेट, कधी इश्यू प्राप्त झाला आहे किंवा कधी प्राप्त झाला आहे आपल्याला सर्टिफिकेट ते. त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टकडून प्राप्त झाला आहे, तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डेजिग्नेशन ऑफ सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी, कोणाकडून तुमचा जे कास्ट सर्टिफिकेट आहे इश्यू झाला आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द डॉक्युमेंट ऑन विच कास्ट सर्टिफिकेट इज ऑब्टेन फ्रॉम द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी. या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील, ज्या डॉक्युमेंटवरती कास्टचा उल्लेख असेल ते डॉक्युमेंट म्हणजे ओल्ड जेवढे म्हणजे जुने असतील त्यामध्ये तुमचा कास्टचा उल्लेख असेल, या ठिकाणी जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला जे आहेत इथं सिलेक्ट करायचे आहेत. तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मदर टंगमध्ये या ठिकाणी मराठी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिजनल डायलेक्टमध्ये मराठी ॲज इट इज तुम्हाला मॅन्युअली टाईप करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कुलदेवताचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर 5 डिफरंट सरनेम्स ऑफ ॲप्लिकंट रिलेटिव्ह ऑर पर्सन फ्रॉम द सेम कास्ट. सेम कास्टमधील तुमच्या डिफरंट सरनेम असलेले 5 सरनेम किंवा 5 आडनाव जे तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत. सेम कास्टमधील
डिफरंट 5 सरनेम या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला, त्यांचे सरनेम. ओके, अशा प्रकारे तुम्हाला जे डिटेल्स आहेत भरून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. ज्या ठिकाणी रेड स्टार आहे ते कंपल्सरी भरावे लागणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे भरून तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला जे सेकंड ऑप्शन आहे यामध्ये ॲप्लिकंट ॲड्रेस जे आहे, ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला ॲप्लिकंटचे जेवढे ॲड्रेस असतील म्हणजेच जे ॲड्रेस आहे परमनंट टेम्पररी ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहेत. आणि या ठिकाणी स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यांचा पिनकोड आणि कधीपासून राहता ते इयर, म्हणजे कोणत्या वर्षीपासून तुम्ही तिथं राहता तिथं इयर सिलेक्ट करायचे या ठिकाणी. त्यानंतर परमनंट आणि टेम्पररी करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम असेल तर यस करा, अन्यथा नो करून तुम्ही टेम्पररी ॲड्रेस देऊ शकता. जर या दोन्ही ॲड्रेस सेम असतील टेम्पररी आणि परमनंट तर तुम्हाला इथं यस करायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. ओके करून घ्या. ओके करून घेतल्यानंतर जे थर्ड स्टेप आहे ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स भरायचे आहेत. एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रायमरी एज्युकेशन डिटेल्सपासून ते सेकंडरी आणि कॉलेज अँड अदरपर्यंत, म्हणजेच एज्युकेशन डिटेल्स ॲड करताना तुम्ही प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर कॉलेजचे नाव, त्यानंतर कधी ॲडमिशन घेतलात, कधी पासआउट झालात, तुमची कॅटेगरी काय होती तेव्हा आणि तुमचा कास्ट कोणता होता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन बोर्डमध्ये तुम्ही एज्युकेशन स्टेटसमध्ये कंप्लीट केलात का इन प्रोग्रेस आहे हे सिलेक्ट करून ॲड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंडरी पण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॉलेज एज्युकेशन पण त्याच पद्धतीने टाकून ॲड या पर्यायावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. जसं की मी या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स ॲड करून घेतो. हे अशा प्रकारे भरल्यानंतर फॉर्म प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला ॲड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ॲड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स जे आहेत खाली अशा प्रकारे जे दाखवले जातील. यामध्ये तुम्ही जे डिटेल्स भरलात यामध्ये काही दुरुस्ती करायची असतील तर तुम्ही जे आहेत या ठिकाणी एडिटचा जे ऑप्शन दिला आहे त्या एडिटवरती पण क्लिक करून एडिट करू शकता. अन्यथा रिमूव्ह या बटनावरती क्लिक करून तुम्ही पण रिमूव्ह करून सुद्धा पुन्हा भरू शकता. या ठिकाणी ते सेम त्याच पद्धतीने प्रायमरी एज्युकेशन भरल्यानंतर तुम्हाला सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. यामध्ये सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स म्हणजे शाळेचे नाव, कधी ॲडमिशन घेतलात, कधी पासआउट झालात आणि तुमची कॅटेगरी काय होती आणि तुमचा कास्ट काय होता हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा कंप्लीट आहे का इन प्रोग्रेस आहे अशा प्रकारे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. जसे की या ठिकाणी तुम्हाला भरून मी हे करतो. या ठिकाणी बघा अशा प्रकारे या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे आहेत. एज्युकेशन डिटेल्समध्ये कंप्लीट आणि इन प्रोग्रेस या ठिकाणी अशा प्रकारे भरून सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स भरायचे आहेत जे की फोर्थ स्टेप राहणार. फोर्थ स्टेपमध्ये तुम्हाला फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या फादरचे फुल नेम आणि तुमच्या ग्रँडफादर्सचे फुल नेम या ठिकाणी टाकून आणि त्यांचा कंप्लीट जे ॲड्रेस आहे ॲड्रेस आणि त्यांचं जे ऑक्युपेशन आहे म्हणजे काम काय, व्यवसाय या ठिकाणी टाकून जे असेल तुमचा व्यवसाय म्हणजे तुमच्या फादरचा जे व्यवसाय असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा ऑदर टाकून तुमचा जे व्यवसाय या ठिकाणी शेती असो अन्य कोणतेही असो सर्व्हिस असो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट जे आहेत डिटेल्स टाकून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला भरून घेतल्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करू शकता. तसेच खाली स्क्रॉल करायचं आहे आपल्याला आणि जर तुमचे वडील अशिक्षित असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे
यामध्ये आपला जे डेटा आहे सेव्ह झालेला आहे. तर यामध्ये खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी जर तुमचे ॲप्लिकंट फादर जे आहेत जर अशिक्षित असतील तर या ठिकाणी यस करा, अन्यथा या ठिकाणी नो करून सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. जर अशिक्षित असतील तर यस करा, अन्यथा अशिक्षित नसतील तर या ठिकाणी नो आणि सेव्ह अँड कंटिन्यू. या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर सेम त्याच पद्धतीने ओके करून घ्यायचे. त्यानंतर जे पाचवा स्टेप जे आहे फॅमिली मायग्रेशन डिटेल्स. जर तुम्ही इतर स्टेटमधून येत असाल किंवा आलात तर या ठिकाणी यस करून तुम्ही जे आहेत कोणत्या स्टेटमधून आलात, कधी आलात आणि कोणत्या कारणासाठी आलात हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला जर तुम्ही स्टेट मायग्रेशन म्हणजेच तुम्ही इतर स्टेटमधून आला नसतील किंवा आले नसतील तर या ठिकाणी नो ठेवायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे. जर यस करत असाल तर तुम्हाला कोणत्या स्टेटमधून आलात, कधी आलात आणि कोणत्या कारणासाठी आलात हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी विस्तारपणे जे तुम्हाला इथं डिटेल्स द्यावे लागणार. या ठिकाणी मी नो करतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करतो. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे सेकंड लास्ट आहे फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स, यामध्ये जर वेदर ऑफ द कास्ट सर्टिफिकेट ऑफ एनी मेंबर ऑफ द कास्ट फॅमिली हॅज बीन डन अर्लियर. जर तुमच्याकडे ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट असतील तुमच्या फॅमिलीमध्ये तर या ठिकाणी यस करा आणि त्यांचं नाव आणि कधी इश्यू झाला आहे, कोणत्या कारणासाठी इश्यू झाला आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर या ठिकाणी दोन्ही ऑप्शनवरती नोवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम त्याच पद्धतीने ओके करून घ्यायचे आणि लास्ट जे स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंटचा, यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. प्रायमरी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बिलो ऑल डॉक्युमेंट्स आर मॅन्डेटरी यामध्ये जे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावेच लागणार आहे. सगळे डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत आणि तसेच स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणजेच तुम्हाला ओरिजिनल जेवढे असतील तेवढे तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि PDF फॉर्मॅटमध्ये असावा आणि जास्तीत जास्त त्याची साईज जेवढी असेल त्या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जसे की या ठिकाणी ओरिजिनल ॲफिडेविट असो, फॉर्म नंबर 17, फॉर्म नंबर 3 या ठिकाणी जेवढे असतील तेवढे तुम्हाला एका कंबाईनमध्ये जे आहेत अलग अलग जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्हाला PDF स्कॅन करायचे आहेत, त्यानंतर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ॲप्लिकंट फोटोमध्ये तुम्हाला मॅक्झिमम साईज जे असणार ते 50 KB असणार फोटोची. त्यानंतर JPG, त्यानंतर त्याची डायमेन्शन जे आहेत 300 पिक्सल ते 400 पिक्सल आणि यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर ॲप्लिकंटचं जे आहे सिग्नेचर अपलोड करायचे. या ठिकाणी तुम्हाला 20 KB पर्यंत त्याची साईज JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असावा. त्यानंतर सेम 300 पिक्सल ते 400 पिक्सलपर्यंत एवढी त्याची जी आहे डायमेन्शन असावी. एवढ्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला जे सिग्नेचर फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकंट पेरेंट सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. जसे की सेम त्याच पद्धतीने 50 KB पर्यंत त्यांची साईज JPG फाईल आणि 300 ते 400 पिक्सलपर्यंत असावा. इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड फाईल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला जे खाली स्क्रॉल करून या ठिकाणी डॉक्युमेंट कॅन बी अपलोडेड स्कॅन कॉपी ओरिजिनल जेवढे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी या लिस्टमधून जे आहेत अपलोड करणार आहात या ठिकाणी ॲटलिस्ट 1 डॉक्युमेंट अपलोड. तर या ठिकाणी जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. जसे की
या ठिकाणी जसं मी सिलेक्ट करतो, सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली जे आहेत ऑप्शन दिले जातील डॉक्युमेंटचे, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। यामध्ये जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सिलेक्ट करायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, ॲप्लिकंट ॲड्रेस आणि त्यांचे एज्युकेशन डिटेल्स म्हणजे ॲप्लिकंटचे एज्युकेशन डिटेल्स, त्यांचे फॅमिली डिटेल्स आणि तुमचे फॅमिली मायग्रेशन डिटेल्स जेवढे असतील एवढे स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला डॉक्युमेंट पाहायचे असेल तर व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट वरती क्लिक करून डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता। त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे त्याच्या साईजनुसार तुम्हाला अशा प्रकारे जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत। अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं तुमचे जे डिटेल्स भरलेले जे फॉर्म आहे तुमच्या समोर येतील। यामध्ये तुमचं नाव असेल, तुम्ही जे डेटा आतापर्यंत भरलात ते सगळं डेटा जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दाखवले जातील। यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या कास्टसाठी कोणत्या व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय करणार, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा नेम, तुम्ही जे डिटेल्स आता भरलात सेम ते सगळे डिटेल्स जे तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील। यामध्ये जर तुम्ही काय आढळत असतील तर या ठिकाणी पाहू शकता आणि एडिट करू शकता। फायनल सबमिट नंतर तुम्ही एडिट करू शकत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊन जे तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे आहेत। यामध्ये फॅमिली डिटेल्स असो, मायग्रेशन डिटेल्स असो किंवा डॉक्युमेंट असो, या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच चौकटीत क्लिक करून तुम्हाला कॅप्चा दिलाय ते कॅप्चा टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। अन्यथा या ठिकाणी जर तुम्हाला काय आढळत असतील तर एडिट यावरती क्लिक करून एडिट करू शकता। एकदा फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे। पुन्हा चेक करूनच तुम्हाला जे फायनल सबमिट करायचं आहे। या ठिकाणी मी सबमिट करतो। जसं की सबमिट यावरती क्लिक कराल, या ठिकाणी आफ्टर फायनल सबमिशन यू विल नॉट एबल टू मॉडिफाय द डेटा, तर तुम्ही काही केलं तरी मॉडिफाय करणार नाही किंवा करू शकणार नाही। तर या ठिकाणी फायनल सबमिट करतो। त्यानंतर फायनल सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयाचं जे पेमेंट करायचं आहे, तर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे तुम्हाला 100 रुपयाचं जे पेमेंट आहे तुम्हाला करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी UPI, कार्ड किंवा नेट बँकिंग कोणते पण ऑप्शन एक सिलेक्ट करायचं आहे आणि 100 रुपयाचं तुम्हाला इथं पेमेंट करायचं। जसं की मी इथं बारकोड सिलेक्ट करतो। बारकोड या ठिकाणी आपल्या मोबाईलमधून कोणता पण एक ॲप यूज करून तुम्ही बारकोड स्कॅन करून पेमेंट करू शकता। या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे आपल्याला। पेमेंट केल्यानंतर तुमचा जे फॉर्म आहे सबमिट होईल। यामध्ये तुम्हाला 2 रिसिप्ट दिले जातील, तसेच तुम्हाला जाताना या ठिकाणी जे पेमेंट आहे पेमेंट सक्सेसफुली डन झालेलं आहे। या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे रिसिप्ट जनरेट होणार। यामध्ये बघा, युअर ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन कास्ट व्हॅलिडिटी हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, युअर ॲप्लिकेशन ID, या ठिकाणी तुम्ही ID जे आहेत कॉपी करून किंवा सेव्ह करून ठेवू शकता। या ठिकाणी याला कट करून द्यायचं आहे आणि यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। हे जे डिटेल्स आहेत तुम्हाला नोट, यामध्ये तुम्हाला जाते वेळेस म्हणजे 30 दिवसाच्या आत तुम्ही जाते वेळेस तुमच्यासोबत पेमेंट रिसिप्ट, ओरिजिनल फोटो म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलात ते ओरिजिनल आणि तसेच जे फॉर्म भरलात ते फॉर्म तुम्हाला सोबत न्यायचे। विदिन म्हणजे 30 दिवसाच्या आतच तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तिथे सबमिट करायचे आहेत। तर या ठिकाणी ॲप्लिकेशन जे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ॲप्लिकेशनचा जे ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून तुम्ही जे ॲप्लिकेशन भरलात किंवा जे ॲप्लिकेशन भरलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तसेच पेमेंट रिसिप्ट पण या ठिकाणी डाउनलोड करू शकता। जसं की यामध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे डिटेल्स भरलात ते डिटेल्स तुम्ही सहजपणे या ठिकाणी सगळे डिटेल्स जे तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी फायनल सबमिट केल्यानंतरच अशा प्रकारचं एक फॉर्म जे PDF एक जनरेट होईल आपला। या ठिकाणी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला डिटेल्स चेक करून घ्यायचे आहेत। तसेच या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं जे पेमेंट रिसिप्ट आहे पेमेंट रिसिप्ट जनरेट होणार। यामध्ये एक त्यांच्याकडे राहणार आणि एक तुमच्याकडे। अशा प्रकारे तुम्हाला जे एक 2 रिसिप्ट दिले जातील।
यामध्ये ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट आणि ॲप्लिकंट विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट रिसिप्ट अशा प्रकारे दोन रिसिप्ट जे तुम्हाला दिले जातील। यामध्ये तुम्हाला जर काही हेल्प किंवा कोणती कंप्लेंट करायची असेल तर या ठिकाणी कंप्लेंट किंवा कॉन्टॅक्ट या पेजमधून करू शकता। यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी या ऑप्शनचा यूज करू शकता। अशा प्रकारे तुम्ही जे कास्ट व्हॅलिडिटी सहजपणे आपल्या घरी बसल्या फक्त 100 रुपयामध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही सहजपणे अप्लाय करू शकता आणि विदिन 30 दिवसात तुम्हाला तुम्ही जेवढे डॉक्युमेंट अपलोड केलात रिसिप्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला सगळे 2 कॉपीज करून तुम्हाला तुमचं तुम्ही जिथं अप्लाय करणार तुमचं जिथं ऑफिस असेल तर तिथं तुम्हाला सबमिट करायचे विदिन 30 दिवसात। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता। जर काही समस्या किंवा प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता। धन्यवाद।